सभापती महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने अतिशय महत्त्वाचा विषय मी या सभागृहासमोर मांडतोय। सिटी फ्लो, उबर शटल, चलो आणि इतर ॲप आधारित बस सेवेच्या माध्यमातून सुमारे 40 ते 50 हजार नोकरदार हे मुंबई परिसरात प्रवास करतात। मात्र परवानगी न घेता सेवा चालवल्यामुळे त्यातील काही सेवा बंद करण्यात आल्याने नोकरदारांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। सभापती महोदय, ठाण्यात जवळपास परिसरामध्ये झपाट्याने लोकवस्ती वाढते आणि घोडबंदर रोड असेल, पोखरण असेल, कळवा असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक नरिमन पॉइंट असेल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल, यासाठी रोजगारासाठी नोकरीसाठी येतात आणि त्याच्यामुळे या नागरिकांना ॲप आधारित या बस सेवेचा वापर करावा लागतो। सध्या मुंबई महानगर प्रदेशात ॲप आधारित सुमारे 800 बसेस हे चालवले जातात। त्यापैकी 500 बस हे उबर शटल सेवेचे आहेत। त्यामुळे ॲप आधारित बस सेवा ही महत्त्वाची समजली जाते। सभापती महोदय, एका अर्थी जी लाईफलाईन आपली लोकल रेल्वे आहे त्याच्यावरती प्रचंड ताण आहे। आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी मुंबईला झालेला अपघात सगळ्यांनीच बघितला, त्याच्यामधले बरेचसे आपले सदस्य त्या तिकडे भेटही दिली। माझी सभापती महोदय, या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने स्पेसिफिक विनंती हीच आहे की सदर ॲप आधारित बस सेवा हे अचानक बंद केल्यामुळे अनेक प्रवाशांना फार मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। सदर परिस्थितीमध्ये पूर्वपदावर आणण्यासाठी या सगळ्या बस सेवा मी हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।